नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा शिवनगरी जळगाव सप्ताह या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आलो होतो शेतामध्ये, तर बकऱ्यांना कुटी करण्यासाठी मागे बघू शकत असाल ही आमची कडवाळ। तर या कडवाळीची आता आम्हाला कुटी करायची आहे, तर कापणी करायची आणि सफरावरती ह्या कडवाळला न्यायचं आणि तिथे कुटी करून बकऱ्यांना टाकायची। तर चला तर मग व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला शेअर, कमेंट नक्की करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मक्काची दांडी कापण्यात येते, कडवळीची दांडी कापण्यात येते आणि कडवळीची दांडी कापणं झाल्याच्या नंतर आपण हे मशीनद्वारे कुटी करून घ्यायची आणि बकऱ्यांना टाकायची। तर ही प्रोसेस सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमचे शेतीबद्दल व्हिडिओ आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आता कुटी मशीन पैकी आपण जाऊया। चला तर मग आता आपण कुटी मशीन जवळ आलेलो आहे। सर्वात आधी आपण कुटी मशीनचे फ्यूज टाकून घेऊ आणि फ्यूज टाकल्याच्या नंतर आपलं मशीन चालू होईल। तर आपण पहिला फ्यूज हा टाकून घेऊ आणि दुसरा पण फ्यूज टाकून घेऊ, जेणेकरून आपलं मशीन चालू होईल। व्यवस्थितरित्या आपण फ्यूज टाकून घेतलेले आहे। आपण कुटी मशीन जवळ डाल ठेवू, जेणेकरून आपली कुटी ही डायरेक्ट डाल्यामध्ये पडेल। आणि कुटीचं मशीन चालू करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी खटका दिलेला आहे। तर आपण चालू करण्याच्या आधी झाकण खाली करून घेऊ आणि लगेच कुटीचं मशीनचं बटन दाबून घेऊ। तर तुम्ही बघू शकत असाल कुटीचं मशीन हे चालू झालेलं आहे। ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणावर चालत असतो तर दुसऱ्या ठिकाणी बारीक कुटी होऊन डाल्यामध्ये पडेल। चला तर मी कुटी कमी करून घेऊ। तर तुम्ही बघू शकत असाल ही आमची कुटीमधून बारीक कुटी कडवाळीची होत आहे, मक्काच्या दांड्याची होत आहे, मक्काची होत असते।
प्रकारे आत्ताच बकऱ्यांना त्या कडवाळीची म्हणजे मक्काच्या धांड्यांची कुटी करून मशीनद्वारे बकऱ्यांना टाकली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, व्हिडिओला शेअर, व्हिडिओला कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून आमची शेतीबद्दल व्हिडिओ असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.